नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं रसोईघर विथ रक्षामध्ये। आज मी तुमच्यासोबत शेअर करतेय एक खूपच खास पारंपरिक आणि गावाकडची भाजी, ती म्हणजे हरभऱ्याच्या पानांची भाजी। चला तर मग रेसिपी बघूया। सर्वप्रथम हरभऱ्यांची कोवळी पानं नीट स्वच्छ धुवून घ्यायची आणि आता कढईत 2 टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी आणि जिरे घालून छान फोडणी द्यायची। त्यानंतर चिरलेला लसूण घालून तो ब्राऊन रंग येईपर्यंत परतायचा। लसूण छान परतला की त्यात हिरवी मिरची आणि कोथिंबीर लसूण पेस्ट घालून थोडा वेळ परतायचा। यामुळे भाजीला छान असा सुगंध येतो। आता हे सगळं वाटण छान मस्त खमंग असा वास येईपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर थोडे लाल मिरचीचे तुकडे सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता, बट ही स्टेप ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडली असल्यास तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागते। तुम्हाला माहिती आहे का मंडळी, हरभऱ्याची कोवळी पानं ही चव आणि आरोग्य दोन्हीसाठी सुद्धा खूपच फायदेशीर असतात। आता यात हरभऱ्याची पानं घालायची आणि सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवर भाजीला थोडा वेळ शिजू द्यायचं। आता तुम्ही बघू शकता भाजी बऱ्याच प्रमाणात शिजली आहे, तर मग आपण त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घालायचं। पानं थोडी मऊ झाली की त्यात भरडलेली शेंगदाण्याची पूड घालायची। शेंगदाण्याची पूड घातल्यामुळे भाजीला छान चव येते आणि घट्टपणा सुद्धा येतो। आता भाजी एकदा छान नीटपणे परतून घ्यायची आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि अजून थोडा वेळ मंद आचेवर शिजू दिल्यावर तयार आहे आपली हरभऱ्याच्या पानांची भाजी। घरगुती आणि पारंपरिक ही भाजी गरमागरम ज्वारी भाकरी, बाजरी भाकरी किंवा साध्या पोळीसोबत सुद्धा खूप छान लागते। आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच पारंपरिक सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी रसोईघर विथ रक्षाला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत आनंदी रहा, चविष्ट खा। थँक्यू।